गाईज वेलकम टू बॅक आणि कथांमध्ये ब्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आता आपण थोडं वेळ झालं उठलोय. आज आपण ना 8 वाजता उठले. तर ते जाऊ द्या, आपल्याला थोडंसं काम वगैरे होतं, आपण बाहेर गेलतो. तर आता आपण जातोय कटिंगसाठी. तर हे वाढलेले केस आता आपल्याला करायचे आहेत कट. तर चला आता नवशीर करता, नाहीतर तिथे गर्दी लागेल कटिंगच्या दुकानावरती. तर आता आपण जाऊ कटिंग करण्यासाठी. आता जाऊन आपण कटिंग वगैरे केले. हे बघा कटिंग कशी दाखवतो तुम्हाला, असं दाखवू का. तर कटिंग वगैरे केलोय. आता आपल्याला करायचं आहे आंघोळ. कटिंग केल्याने अंग खासते आणि आता आपण करू आंघोळ. तर चला न उशीर करता करू आंघोळ, अंग खासते लई. आता आपण जातोय, आता तर आंघोळ वगैरे करून झालोय फ्रेश. आता आपण जातोय बाहेर. आणि आपण गिम्बल घेऊन 4 दिवस होतात, परंतु आपण गिम्बलचा शूट काढा नाही. गिम्बलला दुसऱ्याचा शूट काढतात, परंतु आपण गिम्बलचा शूट काढा नाही. तर ना आता आपल्याला गिम्बलचे 2-3 व्हिडिओ काढायचे. तर चला आता बाहेर जाऊ आणि गिम्बलचे व्हिडिओ काढू. आता तर फ्रेश वगैरे झालोय. हे बघा हेअरस्टाईल, सकाळी आलं होती आता आलं काय. तर आता चला बाहेर जाऊ. फ्रेश वगैरे होऊन आता आपण आलोय बाहेर. बाहेर वगैरे तर आलोय. आता आपल्याला काम होता, याचा गॅस आणायचा होता. याचा तर गॅस काही याला परवा दिवशी म्हणलं. आणि येऊ लागला पेट्रोल पंपाच्या कामावर. हे बघा पेट्रोल पंप, न्यू जॉब. ते पण चुलत्याच्या पेट्रोल पंपाच्या कामावर. बघा लहान लेकरं काम करतात आणि मी हिंडतोय. गाडीलाच पैसा घालतोय, गाडीला पेट्रोलला. आणि पेट्रोल पंपावरती काम करतो आणि मी पेट्रोलला पैसे घालतो गाडीमध्ये. तर ते जाऊ द्या. आता तर याला आपण ना आणून दिलाय खाण्यासाठी डब्बा. हे बघा चप्पल. आता जेव्हाचा डब्बा चपली पैसे आहे, एवढी तराची इज्जत आहे. आता आपण आजच्या भावानं डब्बा आणून दे म्हणल्यानं आपण डब्बा आणून दिले. आपल्याकडे गाडी होती म्हणून, नाहीतर चलत कोण आणून द्यायला गेले. तर आता जाऊ द्या. आता डब्बा दिले, आपण जाऊ बाहेर. ते पण गाव. आता तर आपण पेट्रोल पंपावरतीच आहे, पेट्रोल पंपावरती. आणि तिथे ना आपल्याला दिसलं बघा आंब्याचं झाड. हे बघा तिथे आंब्याचं झाड बघून आपल्याला पण आंबे खाऊ वाटतात, खाऊ वाटालेत. तर तिथले काय आंब्याच्या झाडाला काय आंबे चांगले असतील नसतील काय माहिती नाही. आपल्याला एक झाड माहिती आहे, तिथे जाऊन आपण आंबे तोडून आणू आणि मीठ मिरचू आणू आणि इथंच पेट्रोल पंपावरती येऊन खाऊ. आता तर आपण जाऊन आंबे आणूया. तर चला नवशीर करता जाऊ आंबे आणण्यासाठी. आता आपण जाऊन आणले आंबे, ते पण चुरून. कुणाच्यात सांगणार, कारण की त्यांनी उद्या माझ्या घरी यावं. आहे का नाही. ते बघा वाईट आहे चांगले 5 आहेत वाटणार ना. आणि आणलंय घरून मीठ मिरचू. तुझ्या वयासारखा आंबा, तुझ्यासारखे खाली पडला. आणि हे बघा मीठ मिरचू. आता मस्त पैकी आईस पैस बसून इथं पेट्रोल पंपावरती खाऊया. कोणी काय म्हणणार नाही, कारण की पेट्रोल पंप कोणाचा? आज्याच. आता खाऊ मस्त आंबे. आपण रिटर्न आंबे आणायला जाणार होतो, परंतु कॅन्सल झालं, कारण की आपण एक बार खाले, रिटर्न कशाला. तर ते जाऊ द्या. आता आले आपण घरी. तर घरी वगैरे आले. आता ना येते झोप, कारण की रात्री झोप आपली कंप्लीट झाली नाही. तर आता थोडीशी आपण झोप घेऊ. पब्लिक तुम्हाला दुपारी म्हणाल तुम्ही आपल्याला येते झोप आणि आपण जाणार झोपी. तर आपण झोपे वगैरे गेलतो. समजा 2-3 वाजता झोपलतो. आता वाजते 5 या 5:30. आता ना आपल्याला शूट काढायचा आहे बौद्धविहारचा. तर त्याच्यासाठी आपण जाणार आहे. आता तर फ्रेश वगैरे झालोय. आता आपण जातोय बौद्धविहारकडे. आपल्याला बौद्धविहारचा शूट काढायचा आहे. गिम्बल घेतल्यापासून गिम्बलला आपण कशाचा पण शूट काढायला नाही. सर्वात पहिला आपण काढणार आहे बौद्धविहारचा. आणि मग नंतर रात्रीनं आपल्याला हळदीच्या सिनेमॅटिक शूटला पण जायचं आहे. तर सर्वात पहिला आता न उशीर करता आपण जाऊ बौद्धविहारकडे. आता सर्वात पहिले गिम्बल घेऊन जाऊ बौद्धविहारमध्ये. तर बौद्धविहारमध्ये तर आलोय. हे बघा बघू शकता आमचं बौद्धविहार. तर बौद्धविहारमध्ये वगैरे आपण आलोय. आता आपल्याला काढायचे व्हिडिओ. तर गिम्बल गाड्यामध्ये आहे, गाडीमधून आलो. आपण सिनेमॅटिक शूट काढणार आहे बौद्धविहारचा. आपण गिम्बल घेतल्यापासून कोणाचा पण पहिला शूट काढायला आहे. बौद्धविहारचा काढून मग सुरुवात करणार आहे आपण. आपल्या गाडी तिकडे पुढे आहे, त्या गेट पाशी आहे. म्हणजे आपण गिम्बल घेतल्यापासून कोणताच गिम्बलचा वापर केला नाही. आपल्याला सर्वात पहिले इच्छा होती की आपण बौद्धविहारचा गिम्बलने शूट काढावं. तर आलोय आपण बौद्धविहारला आणि पहिला शूट काढू. तर आता सर्वात पहिले तर शूट सगळा कंप्लीट करून घेऊ. हे बघा आता ह्याने आणले गिम्बल. हे बघा गिम्बल तुम्ही बघू शकता. आपण गिम्बल घेतल्यापासून कोणता शूट काढायला आहे.
आता काढू शूट, सर्व कंप्लीट वगैरे करून घेऊ. आता आपण ना पूर्ण शूट कंप्लीट करून घेतलाय, पूर्ण शूट कंप्लीट वगैरे करून घेतलाय आणि एडिटिंग आपण रात्री करू, कारण की आता आपल्याला सिनेमॅटिक शूटसाठी जायचं आहे. आता नाही समजा हळद किती वाजता राहते, रात्रशा आपल्याला जायचं आहे सिनेमॅटिक शूटसाठी, तर रात्रशा जाऊ. तर आता आपला बौद्धविहाराचा तर पूर्ण व्हिडिओ शूट झालेला आहे आणि आता आपण निघू घराकडे. आपण बौद्धविहाराचा जाऊन शूट वगैरे काढून आलोय, तर काढून वगैरे आलोय. आपल्या फोनमध्ये आता सध्याला चार्जिंग नाही, आपल्याला ना जायचे रात्री हळदीच्या सिनेमॅटिक शूटसाठी. आता ना सर्वात पहिलं तर आपण ना आपला फोन चार्जिंगला लावून घेऊ. तर फोन चार्जिंगला लावून घेऊ आणि आपण थोडंसं बाहेर वगैरे जाऊ, शूट वगैरे सर्व काढायला. आणि आपल्याला हळदीला पण जायचं होतं, परंतु आपण हळदीचं शूट वगैरे काही काढायला नाही. हळद वगैरे तर झाल्या, आता वाजतात रात्रीचे 2. हे बघा यो आणि मी आता हळद वगैरे झाले, आता आपण जातोय घरला. तर ह्याला पण आता घरला सोडू आणि आपण पण घरला जाऊ. तर पब्लिक त्याला पण सोडलं घरी आणि आपण पण आता आलोय घरी. तर आता आपण घरी वगैरे आलोय, आपल्याला लागले भूक, तर जेवण वगैरे करून घेऊ आणि मग नंतर झोपी जाऊ, म्हणजेच की एडिटिंग वगैरे करून. आणि उद्या आपल्याला लग्नाला पण जायचं आहे. तर सो गाईज, तुम्हाला जर आजचा आपला ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तर ना बाय.